गुड मॉर्निंग. सकाळचे 3:30 वाजलेले आहेत. आज रात्रीचे 12 वाजेपासून सकाळचे 3-3:30पर्यंत मी 3-4 पेशंट पोट दुखायचे बघितले. सध्या ही उन्हाची लाट जोरात लागलेली आहे. याच्यामुळे बऱ्याच पेशंटला ऊन लागून जी दिसणारी जी लक्षणं आहेत ते चक्कर येऊन पडणे, डोकं दुखणे, मळमळ करणे, उलट्या होणे, पोटात दुखणे, संडास लागणे, सगळं हातपाय दुखायला लागणे, उठून बसू वाटत नाही, कमजोरी वाटायला लागते. ही सगळी कारणे जी आहेत ती ऊन लागल्यामुळे आहे. तर आपण कुठली काळजी घेतली पाहिजे यासाठी सर्वांनी रोज हायड्रेशन म्हणजे पाणी भरपूर पिलं पाहिजे. दिवसभरात कमीत कमी 3 ते 4 लिटर पाणी आपण रोज पिलं पाहिजे. त्याबरोबर फ्रूट्स, ज्यूस, फळं असू द्या किंवा ज्यूस असू द्या किंवा साखर, पाणी, लिंबू हे आपण हायड्रेट केलं पाहिजे बॉडीला. तरच आपण ताप वाढणे म्हणजे काय किंवा हे स्ट्रोक याला आपण म्हणतो ऊन लागणे, हे जवळपास शरीराचं तापमान 40°C वर जर गेलं किंवा 102, 104 म्हणजे 104 किंवा 5च्या वर जर गेलं तर समजून घ्यायचं की आपल्याला ऊन लागलं आहे. त्याच्यामुळे होणारे जे परिणाम आहेत आपण तर बघितलेच आहेत. तर बाहेर निघताना सर्वांनी काळजी घेतली पाहिजे की सकाळी 12च्या नंतर ते संध्याकाळच्या 4 वाजेपर्यंत कोणीही घराच्या बाहेर निघायचं नाही. तर कुठं आपण बाहेर जात असताना डोक्यावरती रुमाल असली पाहिजे, कॉटनची टोपी असली पाहिजे किंवा सदरे जे कपडे पांढरे कपडे असले पाहिजे जेणेकरून जे हीट प्रोटेक्शन होते. तर अशी सर्वांनी काळजी घ्यायला पाहिजे. कारण सध्या हीटमुळे बरेच वेळेस आपण डिहायड्रेट होऊन जे हृदयाचे पेशंट आहेत डिहायड्रेशननं परत क्लॉट होण्याचे चान्सेस असतात किंवा अटॅक येण्याचे चान्सेस अजून वाढतात. तर असं सर्वांनी हृदयाच्या पेशंटनीसुद्धा काळजी घ्यायला पाहिजे. आणि शुगरचे सुद्धा पेशंट डिहायड्रेट झाले तर त्यांची शुगर कॉन्सन्ट्रेट होऊन शुगर पण वाढण्याचे चान्सेस असतात. त्यासाठी जितकं जास्त पाणी पिईल ते हायड्रेट राहील तेवढं चांगलं. त्याच्यामुळे होणारे परिणाम आपल्याला थांबवता येतील. म्हणून सर्वांनी या उष्णतेच्या लाटेपासून वाचण्यासाठी सर्वांनी घरीच राहावे व पाणी जास्तीत जास्त प्यावे व स्वतःच्या कुटुंबाची स्वतःची काळजी सर्वांनी घ्यावी अशी विनंती करतो. धन्यवाद. थँक्यू.